आता घेऊया शहरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। जगातील सर्वात मोठं रुद्राक्ष मोझेक पोर्ट्रेट मुंबईत तयार करण्यात आलंय। बाळासाहेब ठाकरेंचं हे 8 फूट बाय 8 फूट मोझेक पोर्ट्रेट साकारण्यात आलेलं आहे। चेतन राऊत यांचा हा 7वा विश्वविक्रम आहे आणि या पोर्ट्रेटमध्ये 33,000 रुद्राक्षांचा वापर करण्यात आला असून 13 रंगछटांमध्ये हे पोर्ट्रेट रंगवण्यात आलेलं आहे। इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड यामध्येही या विक्रमाची नोंद होणार आहे। ठाकरे या सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे आणि या सिनेमाला शुभेच्छा देणारा होर्डिंग मनसेकडून सेना भवनासमोर लावण्यात आलेला आहे। त्यातून मनसे नेते अभिजित पानसे यांना या ठाकरे सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या गेल्यात। कारण अभिजित पानसे हेच ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक आहेत। मात्र तरीही सिनेमाच्या प्रमोशनमध्ये पानसेंना स्थान मिळत नसल्यानं मनसेतून नाराजीचा सूर उमटतोय। राज्यात पुन्हा एकदा पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे। राज्यातल्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे 24 ते 26 जानेवारी दरम्यान वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील बऱ्याच भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। तसंच काही भागात गारपिटीचाही अंदाज वर्तवण्यात आलाय। मराठा आरक्षणासंदर्भात पुढे ढकलण्यात आलेली सुनावणी आज होणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारनं न्यायालयाकडे वेळ मागितला होता। त्यामुळे सुनावणी पुढे ढकलत मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला बाजू मांडण्यासाठी वेळ वाढवून दिला। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचं राज्य सरकारनं म्हटलंय। दरम्यान आज उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत काय सुनावणी होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। एकीकडे मराठा आरक्षणापाठोपाठ ब्राह्मण समाजही आरक्षणासाठी आग्रही असताना दिसतोय, तर दुसरीकडे मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे घेण्याचा निर्णय एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी घेतलाय। याचिकेसाठी मुस्लिम आमदारांनी पाठिंबा दिला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे। आणि जोपर्यंत मुंबई हायकोर्टाचा येता मराठाच्या बाबतीत आणि किंवा मराठांनी जे ओबीसीला चॅलेंज केले आहे त्याच्या बाबतीत जे ठोक निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही कोर्टाला हे विनंती करणार आहे उद्या की आमचा पेटिशन आम्ही मागे घेत आहे। आणि त्याचं कारण हे आहे आम्ही लिबर्टी घेणार आहे की या सगळ्या क्लॅरिटी झाल्यावर पुन्हा आम्ही कोर्टात रुजू होऊ शकतो। विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं 29 आणि 30 जानेवारीला राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे। अनुकंपावरील सेवा भरती विनाट करण्याच्या प्रमुख मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं हे संपाचं हत्यार उपसलं जाणार आहे। इसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून मुंब्रा आणि औरंगाबाद इथून 9 तरुणांना महाराष्ट्र एटीएसनं ताब्यात घेतलंय। ऐन प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या कारवाईनं खळबळ उडालेली आहे। तसंच या तरुणांकडून काही आक्षेपार्ह इस्लामिक साहित्यही हस्तगत करण्यात आले। मुंब्रा, कौसा येथील अमृतनगरमधून 4 तर औरंगाबाद इथून 5 तरुणांना ताब्यात घेण्यात आलंय। नाशिकच्या केटीएचएम कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। एकतर्फी प्रेमातून एका विद्यार्थ्यानं महाविद्यालयातच प्राध्यापिकेला कुंकू लावण्याचा प्रयत्न केलाय। या प्रकरणी पोलिसांनी योगेश जावळे या संशयिताला ताब्यात घेतलंय। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातच रूपांतर आता फर्ग्युसन विद्यापीठात होणार आहे। यासाठी राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला संलग्न असलेलं फर्ग्युसन महाविद्यालय आता स्वतंत्र विद्यापीठ म्हणून लवकरच अस्तित्वात येईल। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। पालघरमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली। मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी उड्डाण पुलावर काल झालेल्या अपघातामुळे अजूनही वाहतूक विस्कळीत आहे। पुलावरून एकाच लेननं वाहतूक सुरू असल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। महामार्गावर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर आणि गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर तब्बल 10 ते 12 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या। पुलावर हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक उलटला होता आणि त्याला आग लागल्यानं झालेल्या अपघातात एकाचा मृत्यूही झाला।
पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावर टँकरचा अपघात झालाय। चारोटीजवळ केमिकलचा टँकर उलटला आणि अपघातानंतर या टँकरनं पेट घेतलाय। त्यामुळे काही काळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। नवी मुंबईतल्या तळोजात आगडोंब पाहायला मिळाला। एका टायरच्या गोदामात भीषण आग लागली। तळोजा MIDCतील नावडे या गावाजवळ हे गोदाम आहे। या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झालाय। या आगीमुळे परिसरात आगीचे मोठे लोळ पाहायला मिळाले। ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं मुंब्रा परिसरात अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आणि या कारवाईमध्ये गुलाब मार्केटसह जवळपास 640 स्टॉल्स आणि 45 व्यावसायिक गाळे बुलडोझरनं जमीनदोस्त करण्यात आले। 7 विविध पथकांनी ही कारवाई केली आहे। रेल्वेचे रूळ ओलांडताना 2018 मध्ये सर्वाधिक 1619 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। माहिती अधिकाऱ्यातून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेतून प्रवास करताना झालेल्या विविध अपघातात 2981 प्रवाशांना जीव गमवावा लागला तर 3349 प्रवासी जखमी झालेत। रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी उच्च न्यायालयानं रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला सुरक्षा भिंत बांधण्याचे आदेश दिलेत, मात्र अद्याप हे काम पूर्ण झालं नाहीये।